हॅलो गायस, कसे आहात तुम्ही सगळे अँड वेलकम टू द न्यू व्लॉग. आणि आजच्या व्लॉगमध्ये होणार आहे या वर्षीचा खूप मोठा कमबॅक. आपण थोडेच दिवसांपूर्वी सायकलचा कमबॅक केला होता आणि आज होणार आहे माझ्या बीस्ट पीसीचा कमबॅक. तर हा आहे माझा जय श्रीराम, हा आहे माझा बीस्ट पीसी. खूप जुना आहे, म्हणजे ह्याला आता खरं सांगायचं तर ॲक्च्युली किती झालेत बरं, 35 वर्ष झालेत ऑलमोस्ट. म्हणजे माझ्या डबल एजचा आहे हा माझ्या बाबांनी बिल्डअप करून घेतला होता. पण ह्यातले कंपोनंट, हा 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 हा, क्या बात है. ग्राफिक कार्ड, 3 SSD, म्हणजे भरपूर काय काय बाबांनी करून घेतलं होतं. तर आज आपण ह्याचा मेक ओव्हर करणार आहे, ह्याला चेंज करणार आहे. ह्याचं नवीन कॅबिनेट आणायचं आहे आपल्याला आज. पूर्ण हा जो असा दिसतोय आत्ता पुराणा, तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल आत्ता, तर तो आज मेक ओव्हर होऊन एक नवीन पी सी म्हणून आपल्याकडे येणार आहे. आणि ह्याला मी पूर्ण फॉर्मॅट मारणार आहे, म्हणजे ऑलमोस्ट एक नवीन पीसीस घेतल्यासारखं आहे. तर हे मी स्वतःला न्यू इयर गिफ्ट देतो आहे असं म्हणू शकता तुम्ही. ते मी आत्ता जातो ह्याला घेऊन पी सीच्या दुकानात आणि आपण नवीन कॅबिनेट बघूया आणि ह्याचे कपडे बदलून आणूया, व्लॉग चालू करूया. कॉम्प्युटरच्या दुकानात आलेलो आहे, कॉम्प्युटर प्लॅनेट. हॅलो दादा. नमस्कार. हॅलो. तर मी आलेलो आहे कॉम्प्युटर प्लॅनेटमध्ये आणि इथं माझ्याबरोबर आहेत कॉम्प्युटर प्लॅनेटचे ओनर सर किरण दादा. नमस्कार, मी किरण पाटील, कम्प्युटर प्लॅनेटचा ऑनर. आमचं कम्प्युटर क्षेत्रामध्ये 2007ला ओपनिंग झालेलं शॉप आहे. आता 2025 चालू आहे. कम्प्युटर क्षेत्रातलं कम्प्युटर, प्रिंटर, CCTV, त्याच्यानंतर प्रोजेक्टर्स वगैरे सगळे मटेरियल्स माझ्याकडे मिळतं. आणि अद्वैत हा आमचा ओल्ड कस्टमर आहे. 2013-14ला अद्वैतनं माझ्याकडून कम्प्युटर बिल्ड करून नेलेला. त्याच्या आधी म्हणजे मी जसं सांगितलं, माझ्या बाबांनी हा बिल्ड करून घेतलाय 2005 नसेल, 2010 किंवा 11ला. तेव्हा म्हणजे आता 15 वर्ष तर झालीच. आणि त्यातल्या कंपोनंटला 35 वर्षापेक्षा जास्त झाली. माझ्यापेक्षा म्हातारा कॉम्प्युटर आहे. तर अजून आपलं दुकान कुठं आहे मेन? आता माझं शॉप आहे ते कराडच्या बस स्टँड लोकेशनला आहे. कराडपासून 2च मिनिटावरती बस स्टँड आहे. बस स्टँडच्या समोर कम्प्युटर प्लॅनेट म्हणून आपलं एक शॉप आहे, नवीन मोठं गेलंय शोरूम आपलं. तुम्ही सगळ्यात बघू शकताय. लॅपटॉप एकदम ऑल ब्रँड्स, माझं मल्टी ब्रँड शोरूम कराडमध्ये फर्स्टच आहे की जिथे डेल, HP, लिनोवा, ॲसूस, एसर या नामवंत कंपनीचे आपल्याकडे प्रोडक्ट्स ऑल मटेरियल रेडी अवेलेबल असतात. ओके. तर आता आपण ज्याच्यासाठी आलोय म्हणजे कॅबिनेट चेंज करायला, तर कुठला कॅबिनेट घालूया, तुम्हाला बेस्ट वाटते तुम्हाला दाखवा. मग तुला आता 2-3 कॅबिनेटचे प्रकार आहेत. त्यातल्या त्यात आता तुला RGB कॅबिनेट्समध्ये खूप सारे प्रकार आहेत. त्यात तुझ्यासाठी तू कुठलेही चॉईस करू शकतोस. आता हे बघ, कॅबिनेट्समध्ये जवळजवळ 30-35 प्रकारचे केसिंग कॅबिनेट्स आहेत. त्यातलं तुला जे कुठलं बेस्ट पडेल ते तू चॉईस करू शकतोस. आणि आता जर लेटेस्ट म्हणलं तर हे सगळे गेमिंग केसिंग आहेत बघ. खूप चांगले गेमिंग केसेस आहेत. त्याला RGB फॅन्स आहेत, ग्लास आहेत. त्याच्यात तू कोणतंही चॉईस करू शकतोस. अजून कुठल्या ब्रँडचे? आता माझ्याकडे ब्रँड 7 ते 8 ब्रँड्स आहेत. प्रत्येक ब्रँडचे वेगळे कॅटलॉग्स मिळतात. झेब्रॉनिक्सचं मी एक ऑनलाईन बघितलं आहे आपल्याकडे. झेब्रॉनिक्समध्ये पण मिळेल. मी एक झेब्रॉनिक्सचं बघितलं होतं. आता बघूया तेच आहे का. तेच असेल तर मग तेच मी घेणार फिक्स. कुठलं आहे बरं, बघू बरं. आता झेब्रॉनिक्समध्ये आता मी बोललो तर कसं तरी होईल, पण मी हेच बघितलं होता व्हिडिओ, ह्याच्यावर इन्स्टावर बघितला होता. पण हाच सेम मिळेल आपल्याला पीस. सेम अवेलेबल आहे. फक्त मला ब्लॅक कलर मध्ये पाहिजे, कारण माझं ब्लॅक कलर, ग्रे कलर, 2-3 कलर अवेलेबल आहेत. मग तर डन, फायनल. कारण मी हेच बघितलं होतं ह्याच्यावर ऑनलाईन. तर आता आपल्या पीसीचं ट्रान्सफॉर्मेशन करूया 1 by 1. लेट्स गो. 1 minute later. आपला कॅबिनेट आले, त्याला आपण अनबॉक्स करूया. इथं धरू का? ग्लासमध्ये काय अजिबात धक्का देऊ कसा आहे सरळ. कॅबिनेट. आता ह्यातले सगळे कॉम्पोनंट्स
ह्यात टाकून घेऊया आणि बघूया आता काय होते. आता आपला पी सी गेला आहे असेंबल व्हायला खाली, तोपर्यंत आपण पूर्ण दुकानाचं एक दुकान टूर करून घेऊया. इथं माझ्याबरोबर विजय दादा आहेत आणि ते आपल्याला पूर्ण कॉम्प्युटर प्लॅनेटची टूर देणार आहेत. तर नमस्कार. नमस्कार. तर मी आज आपल्या शॉपमध्ये जे जे काही सगळं अवेलेबल आहे त्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. तर आपल्याकडे सर्व प्रकारचे आपल्या शॉपमध्ये वायरलेस माऊस, कीबोर्ड्स, स्पीकर्स, कॅमेराज, हेडफोन्स सर्व ॲक्सेसरीज अवेलेबल आहेत. त्यानंतर आपल्या शॉपमध्ये विविध पद्धतीचे जे मॉनिटर आहेत, म्हणजे अगदी 18.5 पासून ते 32 इंचेस, 22 इंचेस या सर्व प्रकारचे मॉनिटर अवेलेबल आहेत. मॉनिटर तुम्हाला जर दिसत असेल, हा जेब्रॉनिक्सचा कर्व्ड मॉनिटर आहे. ओके. तर असे सगळे मॉनिटर आहेत. इथे लॅपटॉप्स आहेत. ते सर्व प्रकारचे आपल्याकडे लॅपटॉप्स अवेलेबल आहेत. नवीनमध्ये सुद्धा आहेत, गेमिंग पी सी आहेत. त्यानंतर आपल्याकडे सेकंड हँड सुद्धा अवेलेबल आहेत. हे जे आहे ते आपल्याकडे सेकंडमध्ये सगळे अवेलेबल आहेत. म्हणजे ज्यांचं कोणाला जर सेकंडमध्ये अवेलेबल असेल हवा असेल तर ते सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि जर आपल्याला कस्टम पी सी बिल्ड करून ते सुद्धा मिळून जाईल आपल्याकडे. म्हणजे अगदी लोअर कॉन्फिगरेशन पासून हायर कॉन्फिगरेशन मध्ये सगळे आपल्याकडे कस्टम बिल्ड करून मिळतील आपल्याला. ज्या ज्या कॉन्फिगरेशन मध्ये हवे त्या हिशोबाने आपण कस्टमरला देतो. आणि हा होता फर्स्ट फ्लोअर. आता आपण खालच्या फ्लोअरवर जाऊ. ओके, चला. आणि हे आहे कॉम्प्युटर प्लॅनेटचं रिपेअरिंग सेंटर. रेट टाकल्यासारखीच मी रेट टाकली इथं. हां, फटकन एकदम सुट्टी देणार नाही आज. हां, इथे आपल्याकडे सर्व प्रकारचे कॉम्प्युटर्स असतील, तुमचे लॅपटॉप्स असतील, सगळ्या प्रकारचे काही प्रॉब्लेम असेल तर ते रिपेअरिंग इथे होतं आपलं. हा आपलाच पी सी आहे. हा आता इसमें जाने वाला आहे. एकदम चेंजेस होणार आहे. आणि ही सगळी इथली रिपेअरिंग टीम आहे. रिपेअरिंग स्टाफ आहे सगळा. सॉरी, एम्प्लॉई स्टाफ आहे इथला सगळा. हॅलो म्हणा सगळे. हॅलो, हाय. हाय. माझ्याबरोबर अमन दादा आहेत आणि ते आपला पी सी बिल्ड करून देणार आहेत. ट्रान्सफॉर्मच करणार आहेत. तर दादा किती वेळ लागेल व्हायला? 1-2 तास लागतील पीसी असेंबल व्हायला. ओके. असं नका गे रे. Much later. आपला ओल्ड कॅबिनेटमधनं नवीन कॅबिनेटमध्ये सगळे कॉम्पोनंट्स ट्रान्सफर झाले आणि रेकॉर्ड ब्रेकिंग टाईममध्ये म्हणजेच 45 मिनिटामध्ये दादांनी करून दिलेलं आहे मला काम. सो आता आपण चालू करूया. तुम्ही जवळ येऊ शकता. नुसती मशीनच दाखव. कट. तर 3, 2, 1. ये हा आहे आपला झेब्रॉनिक्सचा नवीन कॅबिनेट, नवीन पी सी म्हणूया आपण याला. तर आता आपण बघूया. आणि अमन दादांनी रेकॉर्ड ब्रेकिंग टाईममध्ये मला कॅबिनेट ट्रान्सफर करून दिलं. थँक्यू सो मच. ओके, वेलकम. दादा आपल्या इथं आलेले जुने मशीन घेऊन. तर त्यांना ते वरती नवीन मशीन बघितलेलं त्यांनी, अशी त्यांना ती मशीन हवी होती. तर आपल्याकडे जे कॅबिनेट होते आपण ते त्यांचं सगळं सामान इथं शिफ्टिंग करून त्यांना एकदम न्यू कंडिशनमध्ये मशीन असेंबल करून दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. तर दादा तुम्हाला कसं वाटली मशीन? मला खूपच भारी वाटलं. म्हणजे गेमिंग पी सी घ्यायचा आहे पण त्याआधीच गेमिंग पी सीचा फील मला येतोय. तर थँक्यू सो मच. आणि सगळ्यांनाच थँक्यू, तुम्ही हेल्प केलं मला हे करण्यासाठी. थँक्यू सो मच. तर आता हे आपलं नवीन पी सी घेऊन आपण घरी जाऊया. लेट्स गो. तर रेकॉर्ड ब्रेकिंग टाईममध्ये अमन दादांनी व्हिडिओज म्हणतो. रेकॉर्ड ब्रेकिंग टाईममध्ये अमन दादांनी आपला पी सी बिल्ड करून दिला. थँक्यू सो मच. आणि थँक्यू सो मच दादा तुम्हाला. तुम्ही एवढा चांगला रेकमेंड केला मला कॅबिनेट. आणि गेमिंग पी सीचा फील आत्ताच दिलाय मला. पण गेमिंग पी सी नक्की मी बिल्ड करणार आहे. आणि तेव्हा पण लवकरच आपण तुला आता थोडंसं फील दिलेलं आहे. 50% फील अद्वैतला आता त्या नुसतं गेमिंग कॅबिनेट थ्रू झालेलं आहे. लवकरच अद्वैत आता मोठं मशीन बनव आणि आपला युट्यूब चॅनल एकदम चांगल्या प्रतीचा व्हावा अशी आमच्या कॉम्प्युटर प्लॅनेट तर्फे आमचे तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच. चला येऊ का? ओके, धन्यवाद. सो मच. आणि मी तुम्हाला भेटतो आता पुढच्या रविवारी पुढचा व्लॉग घेऊन. बाय बाय. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. Subscribe to Chaitanya Advait channel.